नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे. नरसापूर गावात एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयी हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. नेमकं काय घडलं? आरोपी कोण आहे? आणि गावकऱ्यांचा संताप इतका का उसळला? पाहूया सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. पीडित मुलगी उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजी आजोबांकडे नरसापूर येथे आली होती. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान ती गावातील मंदिर परिसरात खेळत होती. याचवेळी आरोपी भीमराव कांबळे याने तिला फसवून गोठ्याकडे नेलं. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. यानंतर मृतदेह लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गाव हादरून गेलं. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचं ठरलं. त्यामध्ये आरोपी मुलीला सोबत घेऊन जाताना दिसत आहे. हे फुटेज समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी स्वतः आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच त्याला पकडण्यात आलं. गावकऱ्यांनी त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आलेली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतलं. घटना समोर आल्यानंतर नरसापूर गावात संतापाचा उद्रेक झाला. गावकऱ्यांनी आरोपीला स्वतःच्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. गावकऱ्यांनी महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलन सुरू झालं. मोर्चा, घोषणाबाजी आणि बंद पाळून गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास. माहितीनुसार त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले होते. 1998 आणि 2015 मध्ये त्याच्यावर विनयभंग आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत प्रकरणं होती. तरीही तो पूर्वी सुटल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशा गुन्हेगारांवर वेळेत कठोर कारवाई का होत नाही? या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सध्या फॉरेन्सिक तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून लवकरच चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिलेले आहे. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. इतर स्थानिक नेत्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. गावकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी. काही जणांनी मृत्यूदंडाची मागणी केलेली आहे. गावात